8वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून मागील 8 दिवसापासून चकवा देणाऱ्या रिक्षा चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी तालुका हवेली बाजार मैदानातून सोमवार दिनांक 12 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शिताफीनं बेड्या ठोकल्या। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता 8वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे। ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जात असते। दरम्यान पीडित मुलगी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत मुलगी थांबली होती। तेव्हा तोंड ओळखीचा रिक्षा चालक आरोपी विजय जाधव तिथे आला व अल्पवयीन मुलीला म्हणाला, चल तुला शाळेत सोडतो असे सांगितले। अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी विजय जाधव पीडितेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे असं खोटं सांगून मुलीला घरी घेऊन गेला। त्यानंतर पीडितेसोबत लगट करून बळजबरी करू लागला। तसेच पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तवणूक करू लागला। मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडिता जोरजोरात ओरडू लागली तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोणी काळभोर पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पथकातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांना आरोपी विजय जाधव हा कुंजीरवाडी तालुका हवेली येथील बाजार मैदानात येणार आहेत अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी विजय जाधव याला मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी आरोपी विजय जाधव याला खाक्या दाखवताच आरोपीने वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे, तर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीची रिक्षाही जप्त केली आहे। लोणी काळभोर पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अंमलदार अजिंक्य जोजारे यांना विजय जाधव हा कुंजीरवाडी तालुका हवेली येथील बाजार मैदानात येणार आहे अशी एका खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी विजय जाधव याला मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी आरोपी विजय जाधव याला खाक्या दाखवताच आरोपीने वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे। ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करंडकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार योगेश कुंभार, संभाजी देवीकर, पोलीस नाईक तेजस जगदाळे व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांच्या पथकानं केली आहे।